पोरांनो, अरे तुमची आई तुम्हाला आजपर्यंत रडताना दिसली असेल, तुमच्या आईच्या डोळ्यातलं पाणी तुम्हाला दिसलं असेल, तुमची आई कुणी बोललं रडलंय असेल, तुम्ही काही बोलले रडले असेल, पण पोरांनो लक्षात ठेवा, तुमचा बाप तुम्हाला कधी रडताना दिसणार नाही. तो नाही रडणार, उलट पोराच्या पाठीवर थाप टाकेल, सांगे अरे तू लढ, मी आई कमी पडू देणार नाही तुला. पोरांनो, कधी देवानं विचारलं पोरा काय पाहिजे तुला, तर एकच गोष्ट मागा, देवा माझ्या बापाच्या सगळ्या इच्छा आणि सगळ्या अपेक्षा पूर्ण होऊ दे. तुमच्या बापाची एकच इच्छा असते, माझ्या पोराला सुखात राहू दे. याचं नाव बाप आहे रे. आई फार मोठी असते हो, आईची किंमत नाही माणसाला कळत. जोपर्यंत आई आहे ना तोपर्यंत त्या आईची किंमत नाही कळत, पण ज्या दिवशी ती आई जाते ना त्या दिवशी त्या आईची किंमत कळाल्याशिवाय नाही राहत. आई काय असते सांगू, आई चैतन्याचा जागर असते, आई समृद्धाची जागर असते, आई भाजीतलं मीठ हक्काचं व्यासपीठ असते, आई असते दादा, नसते सांभाळणारी दाई. असल्यावर कळत नाही आणि नसल्यावर मिळत नाही की नाही, त्याचं नाव आई आहे. एखाद्या घरातली माय गेली ना, ती जाऊन विचारा का ग काय पाहिजे तुला, ती सांगेल दादा सगळं आहे हो माझ्याकडे, पण याची माय नाही ना, याचं फार मोठं दुःख आहे हो माझ्याकडे, फार मोठं दुःख आहे. गरिबीच्या कुणासमोर हात पसरवण्याची वेळ आपल्या आयुष्यामध्ये येऊ नये. सर्व गोष्टीचं सोंग करता येतं, लक्षात घ्या, सर्व गोष्टीचं सोंग करता येतं, पण पैशाचं सोंग करता येत नाही. ज्या दिवशी आपल्या बँक रिकाम्या होतात ना, त्या दिवशी जेवणही पोटामध्ये जात नाही. असं आणि खरं सांगू, जो गरिबीच्या परिस्थितीतून घडून मोठा होतो ना, तो जीवनामध्ये कधीच अहंकारी होत नाही. ज्याला सगळं आयतं मिळतं त्याला लवकरात लवकर अहंकार चढण्याची शक्यता आहे. परंतु जो स्वतः कष्ट करतो, आपला घाम गाळतो, स्वतः मेहनत जीवनामध्ये करतो आणि स्वतःचा विश्व त्या ठिकाणी निर्माण करतो, शून्यातून विश्व निर्माण करतो, त्याला त्याची किंमत जीवनामध्ये असते. येत नाही म्हणून तर काढून घ्या.